जगभरात खाद्य संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं आज आपण पाहतोय। जागतिकीकरणानंतर वेगवेगळ्या देशांमधल्या संस्कृती जवळ आल्यानं साहजिकच त्याचा सकारात्मक परिणाम खाद्य संस्कृतीवर झालाय। अमेरिकेतली नोकरी, लंडनमधलं घर, भारतीय पत्नी आणि चायनीज फूड या जगात सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या गोष्टींमध्ये आता भारतीय खाद्य संस्कृतीनं आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवलंय। परिणामी ज्या सहजतेनं पिझ्झा, बर्गर आज भारतात उपलब्ध झालेत, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर दक्षिणेतली इडली, मेदूवडा, उत्तरेतला समोसा, कचोरी आणि छोले, पूर्वेकडचा रसगुल्ला आणि पश्चिमेकडची जलेबी, फाफडा, वडापाव आणि झुणका भाकरीनं भारतातच नाही तर जगातल्या बहुतेक विकसित देशांमध्ये मजबूत स्थान निर्माण केलंय। आणि म्हणूनच युरोप आणि अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट आणि भारतीय पदार्थांना विशेष मागणी असते। सुखाचा मार्ग नेहमी पोटातून जातो असं म्हणतात ते काही खोटं नाही। भूक ही प्रत्येक माणसासाठी दररोज पडणारा पहिला प्रश्न असून त्यासाठी अन्न हे शेवटचं उत्तर समजलं जातं। भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं प्रक्रिया उद्योग आणि खाद्य उद्योगांना इथं मोठा वाव आहे। या शास्त्राला शिक्षणाची जोड मिळाल्यास व्यावसायिकतेच्या माध्यमातून मोठ्या उद्योगांचा दर्जा मिळू शकतो। हे लक्षात आल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट ही खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देणारी शिक्षण व्यवस्था विकसित करण्यात आली। आदरातिथ्य हे मूळ भारतीय संस्कृतीचं प्रतीक। या व्यवसायात वापरण्याचं कौशल्य या व्यवसायाला जगभरात मोठं करण्यासाठी कारणीभूत ठरले। भारत हे जागतिक पर्यटनाचं केंद्र असल्यानं इथं येणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी म्हणून मोठमोठी हॉटेल्स स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभारली गेली। वेरूळ अजिंठ्याच्या ऐतिहासिक लेण्यांसाठी मोठ्या संख्येनं येणाऱ्या पर्यटकांसाठी औरंगाबादमध्ये 70च्या दशकात पंचतारांकित हॉटेल्स आणि विमानतळ उभारण्यात आलं। त्यातच या व्यवसायाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यासाठी डॉक्टर रफिक झकेरी यांनी ताज ग्रुपच्या माध्यमातून उच्च मध्यम वर्गीय आणि उच्चभ्रू लोकांसाठी हॉटेल मॅनेजमेंट शिक्षणाची सोय सुरू केली। मात्र या क्षेत्रातल्या संधी जोपर्यंत ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत खरा विकास साधला जाऊ शकणार नाही। ही बाब विचारात घेऊन MGM संस्थेनं मध्य महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंगचं शिक्षण देणारी संस्था औरंगाबादमध्ये सुरू केली आहे। भारतामध्ये हॉटेल व्यवसाय हा अतिशय जोमाने वाढणारा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाला कुशल मनुष्यबळ आणि प्रशिक्षित असं मनुष्यबळ मिळावं या उद्देशाने MGMने हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये या शिक्षणामधनं बाहेर येणारं मनुष्यबळ हे पंचतारांकित हॉटेलांमध्ये, रेल्वेसारख्या सेवामध्ये, मिलिटरीसारख्या सेवामध्ये आणि मोठ्या पद्धतीमध्ये विस्तारलेल्या इंडस्ट्रीमध्ये या मनुष्यबळाला खूप मोठी मागणी असल्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षणाकडे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील मुलांना वळवण्याचं ध्येय MGMने समोर ठेवलं आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। MGMनं मराठवाड्यातली शैक्षणिक तूट भरून काढण्यासाठी या भागातल्या गरजा आणि लोकांची क्षमता विचारात घेऊन रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। KG to PG was the project dream of MGM and बहुत सक्सेसफुली किया है और उसमें बहुत बड़ा सवाल था कि होटल मैनेजमेंट के जो कोर्सेज़ हैं जिसको 2006 में एज अ सेकेंड और थर्ड ऑप्शन लिया जाता था, इंट्रोड्यूस करे या ना करे वो रिस्क लोग लेते थे और शायद आज तक ले रहे हैं, तब MGM ने लिया एंड ये सोच के कि जितने भी मराठवाड़ा रीजन के बच्चे हैं उनको हम फैसिलिटेट करें। और MGM IHM इज़ द फर्स्ट इंस्टीट्यूट इन मराठवाड़ा टू रन सच टाइप ऑफ वेरियस कोर्सेज एंड प्रोवाइड 100% प्लेसमेंट टू द स्टूडेंट्स। काफ़ी सक्सेस स्टोरीज़ रही हैं स्टूडेंट्स की। दे आर वर्किंग टुडे इन एयरलाइंस, दे आर वर्किंग विथ 5-स्टार होटल्स, क्रूज़ लाइन्स, रिटेल्स में काफ़ी अच्छा कर रहे हैं। दे हैव बिन वर्किंग विद सेलिब्रिटी शेफ्स। होटल मैनेजमेंट की तरफ बच्चों का ज़्यादा झुकाव इसलिए भी रहा है कि बिकॉज दे लुक फॉर द अपॉर्चुनिटीज़ फॉर मूविंग अब्रॉड। हमारे 90% जो बच्चे हैं उनकी यही सपना होता है कि उनको देश के बाहर जाना है और वहाँ पे जाके
5 स्टार होटल्स या वहाँ के जो रेप्यूटेड ब्रांड होटल्स हैं उनके साथ में काम करना है, सीखना है और वापस आना है एंड टू गिव समथिंग टू द कंट्री। और सक्सेसफुली काफ़ी बच्चों ने वो किया भी है। ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता रुजवणं खूप गरजेचं असल्यानं MGM गेल्या 34 वर्षांपासून प्रयत्न करतेय। MGMच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। परिणामी त्यांनी या क्षेत्रात मोठं यश मिळवलंय। फूड इंडस्ट्रीमध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून संधी असल्यामुळेच आज ग्रामीण विद्यार्थी हे क्षेत्र काबीज करतायत। भारताची जी संस्कृती आहे, खाद्य संस्कृती ही फार मोठी आहे आणि तसेच आंतरराष्ट्रीय खाद्य संस्कृतीचेही विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे आणि सगळी माहिती मिळावी याच्याकरता हा आमचा किचनचा जो सेटअप आहे तो आम्ही विद्यार्थ्यांसाठी तयार करून घेतला आहे। इथे आम्ही जे प्रॅक्टिकल्स वगैरे घेतले जातात ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रॅक्टिकल्स असतात। त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचीही जोड त्याला दिलेली असते, कारण आपली संस्कृती जाणून घेणं, खाद्य संस्कृती ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण लोकांना जी माहिती असते ती अपुरी असल्यामुळे त्यांना पूर्ण करण्याचं जे काम आहे ते आम्ही या हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिकल्समध्ये केलं जातं। खाद्य संस्कृती ही तुमच्या मनाशी रिलेटेड असते, भुकेशी रिलेटेड असते आणि जर कोणाच्या मनापर्यंत जर पोचायचं असेल तर माझ्यामते खाण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मार्ग आपल्याला सापडत नाही। त्यामुळे हा जो इंटरेस्ट आहे हा मुलांमध्येही डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यांना याच्यातलं विशिष्ट ज्ञान अवगत झालं पाहिजे। याच्याकरता आम्ही इथे प्रॅक्टिकल्स जे आहे फूड प्रोडक्शनचे ते घेत आहोत। इथे आम्ही त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकवतो। त्याच्यानंतर त्याच्यात प्रेझेंटेशन स्किल्स, नुसतं बनवणं हे इम्पॉर्टंट नसून ते प्रेझेंट कसं करायचं याच्यावरही तेवढाच भर दिला जातो। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हे एक नुसतं बनवणं नाही तर हे एक कला म्हणून त्यांना ते डिलिव्हर केलं जातं। हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानं व्यक्तिमत्व विकासात मोठे बदल होत असल्यामुळे व्यवसायासोबतच एक माणूस म्हणून समाजात कसं यशस्वी होता येतं याचं प्रशिक्षण आज MGM संस्था अभ्यासक्रमासोबतच देते आहे। विद्यार्थ्यांचा कल जास्त करून इंजिनिअरिंग झालं, मेडिकल झालं किंवा वेगवेगळ्या क्षेत्राकडे त्यांचा कल आहे, पण ही एक वेगळी संधी आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना 3 वर्षाचा डिग्री कोर्स प्रोव्हाइड करतो हॉटेल मॅनेजमेंट। याच्यामध्ये वेगवेगळ्या करिअरच्या संधीही आहेत, जसं की तुम्ही एअरलाईन्समध्ये जॉब करू शकता, तुम्ही क्रूज लाईन्समध्ये जॉब करू शकता, तुम्ही हॉटेल्समध्ये जॉब करू शकता। विशेष म्हणजे सांगायचं झालं म्हटल्यावर विदेशामध्ये जाण्याचे रस्तेही याच्यामध्ये मोकळे होतात, म्हणजे देशाच्या बाहेर जाण्यासाठी तुम्ही एकदम परिपूर्ण तयार होऊ शकतात। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे विद्यार्थी स्वतःचा बिझनेसही सुरू करू शकतो, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करणारा विद्यार्थी कधीही खाली राहत नाही, असं इन शॉर्ट सांगण्यामध्ये सांगायचं माझं मत आहे। दुसरी गोष्ट मोदी सरकारही टुरिझमवर आजकाल भर देत आहे, त्याच्यामुळे जॉबच्या वेगवेगळ्या संधीज मार्केटमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत। जेव्हा आपल्या घरी गेस्ट येतो तेव्हा आपण त्यांना जेवणाची सर्व्हिस वगैरे देतो, पण आजकाल नवीन फॅड आलेला आहे, आपण त्यांना घेऊन रेस्टॉरंटमध्ये जातो। रेस्टॉरंटमध्ये आपण का जातो? कारण की तिथे त्यांना आपल्या वेगवेगळ्या डिशेस वगैरे आपल्याला खायला मिळतात आणि चांगली सर्व्हिस आपल्याला तिथे मिळते। सो दॅट चांगल्या सर्व्हिसमुळे F&B डिपार्टमेंटमुळे गेस्ट रिपीटही होऊ शकतो, बिझनेसही इन्क्रीज होऊ शकतो आपला त्याच्यामधले। F&B सर्व्हिस या डिपार्टमेंटमध्ये आपण मुलांना अला कार्ट सर्व्हिस, टेबल सर्व्हिस अँड वॉटर सर्व्हिस हे तीन प्रकार आपण यांना याच्यामध्ये शिकवतो। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गेस्टला कसं ट्रीट करणं, आपण आपल्या घरी गेस्ट आल्यानंतर आपण त्यांना कसं ट्रीट करतो, काय सेम तसंच हॉटेलमध्येही असतं। प्रत्येक कुटुंबासाठी आज हॉटेलिंग आवश्यक बनलंय। परिणामी या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाव आहे। असं असलं तरीही आपल्याकडे येणारा ग्राहक फूड क्वालिटी सोबतच मिळणारी सेवा, तिचा दर्जा आणि आदरातिथ्य यांचं मूल्यमापन करत असल्यानं अतिशय वस्तुनिष्ठ प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना शिकवण्याची पद्धत MGMनं विकसित केल्यानं त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय। पर्यटन क्षेत्राला आपण जी काही मागणी बघतोय आज त्याला अनुसरून MGM इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीनी वेगवेगळे कोर्सेस तयार केले आहेत, ज्यामध्ये एक कोर्स आहे जो की शासकीय तंत्रनिकेतन या औरंगाबादच्या संस्थेसोबत संलग्नित आहे। त्यात 10वी नंतर, 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमा असे वेगवेगळे 3 कोर्सेस आहेत। जे कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला खूप चांगल्या प्रमाणात डिमांड मिळते। आमचे आजपर्यंतचे विद्यार्थी हे कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर JW मॅरिएट, ग्रँड हयात, रेडिसन ब्लू अशा वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जॉब करत आहेत आणि ह्या सगळ्या कोर्सेसचा लाभ मराठवाड्यातील, स्पेशली मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असं ह्या संस्थेला नेहमीच वाटते। We have collaborated with certain foreign universities like City and Guilds,
सिंगापुर यूनिवर्सिटी, इन लोगों के साथ में कुछ कोर्सेस हमारा टाई अप चल रहा है।